बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे 10 दिवस आंदोलनासाठी बसले होते. हे आंदोलन केलं आणि त्यांनी महाराष्ट्रातील 288 आमदारांना तसं आवाहन किंवा विनंतीवाजा सूचना केली होती की आपण देखील अधिवेशनाची मागणी करावी. परंतु महाराष्ट्रातील एकाही आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला नाही आणि त्यावेळेस मनोज दादांना देखील तशी त्यांनी विनंती केली होती की दादा आपण मराठा समाजाला देखील आवाहन करावं की मराठा समाजानं प्रत्येक आमदारांच्या दारामध्ये जावं आणि त्या आमदारांना विनंती करावी, परावृत्त करावं की आपण विशेष अधिवेशनाची मागणी करावी. परंतु असं काही झालेलं नाहीये. त्याबद्दल आपण काय सांगाल? माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः ऐकलेलं आहे, जरांगे पाटलांनी राजेंद्र राऊतांच्या मागणीनंतर ही मागणी केली, सरकारला ठासून मागणी केली की बोलवा विशेष अधिवेशन, होऊन जाऊ दे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी. त्यामुळे जरांगे पाटलाच्या लेवलला जे बोलणं शक्य होतं ते जरांगे पाटील बोललेले. राजाभाऊ राऊतांची जी भूमिका होती त्या भूमिकेचं मी समर्थन करतो, कारण एक आमदार म्हणून त्यांनी काहीतरी हालचाल करायचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतः भूमिका घेतली, यस ओबीसीत जायचं मराठ्यांचा अधिकार आहे. ज्यांना वाटतं नाहीये त्यांनी सुद्धा विधिमंडळात बोलावं, ज्यांना वाटतं यांना ओबीसीत आरक्षण द्यायचं त्यांनी सुद्धा विधिमंडळात बोलावावं. आणि एक आमदार काय करू शकतो, त्याला घटनात्मक अधिकार काय आहे, तर विधानसभेच्या पटलावर त्याने बोलण्याचेच अधिकार आहेत ना. आणि विधानसभेच्या अध्यक्षाला ते म्हटले, त्यात गैर काय आहे? त्यांनी जरांगे पाटलांच्या विरुद्ध तर काही केलेलं नाहीये याची मला ठाम माहिती आहे. जरांगे पाटलांचा अनुयायी म्हणून त्यांनी त्यांची भूमिका केलेली आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कुठेही कमीपणा त्यांनी आणलेला नाहीये याची मला माहिती आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका केलेली आहे, त्यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे की विशेष अधिवेशन बोलवा आणि ताबडतोबीने काय तो निर्णय घ्या. आणि राजाभाऊ राऊतांनी तेच केलं. बाकी आमदारांनी त्यांना सपोर्ट केला नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सुद्धा एक प्रश्न आहे ना, महाराष्ट्रासमोरचा महत्वाचा प्रश्न आहे. आमदार कसे काय पळू शकतात जबाबदारीतून? त्यांना त्यांची भूमिका असलीच पाहिजे ना, ते कोणत्याही जातीचे असो. त्यामुळे पटलावर तुम्ही स्पष्ट भूमिका घेत नाही, हा एक दुर्दैवाचा विषय आहे. आणि त्यामुळे राजाभाऊ राऊतांना एवढे दिवस प्रयत्न करू नये, प्रथमदर्शनी यश आल्यासारखं वाटत जरी नसलं, त्यांनी त्यांचे प्रयत्न केलेले आहेत, ते कौतुकास्पद आहे असंच म्हणावं लागेल.